हॅलो फ्रेंड्स, हे बघा जबरदस्ती घेऊन चाललेत. कसं करायचं? थोडंसं सामान आणायचं होतं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन घेऊन या. कशाला आमच्या दोघांना घेऊन जात आहे उन्हाचं. पण नाही, तू चल सोबत आणि आम्हा दोघांना घेऊन चालले. बघा मला खूप कंटाळा आला होता जायचा. मला असं झोपून राहायचं होतं. उन्हात आणायचं बाहेर नाही येऊ वाटत. चाललो आम्ही. थोडंसं सामान संपलेलं आहे ते घ्यायचं आहे. थोडंसं फिरून येतो, आईस्क्रीम वगैरे खाऊन येतो. बाहेर चालले तर आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे. विहानची तर आधीच डील झालेली आहे पप्पासोबत की आईस्क्रीम खायचं आहे. ऊन आहे ना खूप, त्याच्यामुळे बाहेर नाही यावंसं वाटत. कसे आहात? तुम्हाला ऊन लागतंय का? तुमच्याकडे ऊन आहे का? मला सांगा. कुठं चाललोय आपण आईस्क्रीम खायला? मग दुसरं घ्यायला चाललोय. तुला नाही खायचं आईस्क्रीम? विहानला पण आम्ही जबरदस्ती आणलंय उठवून. त्याच्यामुळे त्याचा मूड नाही आहे आणि त्याच्या पप्पानेच त्याला जबरदस्ती उठवले, जबरदस्ती तयार केलंय. हा, नानकेट म्हणतात. नानकेट उठ. चला बघू, शक्य झालं तर गार्डन मध्ये पण थोडंसं जाऊन येतो, ह्याला फिरवून येतो. रिक्षाची वाट बघतोय आता, रिक्षा कधी यायची. चला फॅमिली, आजचा एवढाच ब्लॉग होता. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.